Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to learning very interesting topic, that is numerology. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अतिशय पॉवरफुल असा जो अंक आहे, जो आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे आपला लकी नंबर, आपल्या जीवनाचा लकी नंबर आपण कसा शोधायचा आणि तो लकी नंबर आपल्याला दररोजच्या जीवनात यश देण्यासाठी कशी पॉझिटिव्ह ऊर्जा देतो आणि त्याचे लकी नंबरचा शोध कसा घ्यायचा, म्हणजे आपल्यासाठी शुभ अंक कोणता हे ओळखण्यासाठी आजचा व्हिडिओ लेक्चर होणार आहे. तेव्हा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो गाइज, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. Then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and select all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Okay, if you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. So guys, मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपला लकी नंबर असतो किंवा लकी कलर म्हणजे शुभ आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारा शुभ रंग कोणता आहे किंवा शुभ अंक कोणता आहे किंवा शुभ रत्न आपण म्हणतो बघा. आता उदाहरणार्थ माझी मेष राशी आहे, तर मेष राशीसाठी शुभ रत्न काय असणार आहे? पुष्कराज. पुष्कराज हा जो खडा आहे, पुष्कराज नावाचं जे रत्न आहे ते मेष राशीसाठी चांगलं असणार आहे आणि ते मी माझ्या बोटामध्ये घातलेलं आहे. पुष्कराज म्हणजे पिवळ्या कलरचे, पहा मी असं दाखवतो तुम्हाला. पुष्कराज म्हणजे आपला हा लकी स्टोन किंवा आपला राशीवरून आपला जो खडा म्हटला जातो किंवा स्टोन, तो आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरतो, सकारात्मक एनर्जी भरतो, जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये जे अनंत अडचणी येतात त्या समर्थपणे स्ट्रगल करण्याचा, त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद येते. तर आपल्यावर जीवनावर प्रभाव करणारा असा आपला जो एक अंक असतो किंवा एक नंबर असतो आणि तो नंबर आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकायचा आहे. प्रत्येकाचा एक लकी नंबर असतो. तो नंबर आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतो आणि आपले जीवन कसे बदलते, आपल्या जीवनाचा ग्राफ इन्क्रीज कसे म्हणजे प्रगती इन्क्रीज होत जाते, हे तुम्ही स्वतः अनुभवा, आपला स्वतःचा लकी नंबर काढून. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपले आराध्य दैवत, देवांचेही देव असे जे आहेत सांब, सदाशिव किंवा महादेव यांना वंदन करूया आणि आपली कुलस्वामिनी, आपली म्हणजे प्रत्येकाची जी असेल ती, आमची काळगावकर घराण्याची कुलस्वामिनी जी आहे डोंगराई माता, हिला नमस्कार करून तिचे आवाहन करूया. हे डोंगराई माता, कम इन माय सोल. हे डोंगराई माता, कम इन माय सोल. हे डोंगराई माता, कम इन माय सोल and give me the lucky number for telling others. Give me the lucky number which is affected in daily life, which gives a positive energy, which gives a progress in life, which gives healthiness, etc etc. तर मित्रांनो, डोंगराई कृपे करून आपण न्यूमरॉलॉजी
न्यूमरॉलॉजी म्हणजे अंक ज्योतिष. जीवनामध्ये अंक ज्योतिष सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावत असतं. म्हणजे प्रत्येकासाठी काहीतरी लकी नंबर असतो. आपण अंक बघतो बघा. म्हणजे ह्या तारखेलाच हे काम करायचं, किंवा हे ह्या तारखेलाच लग्न करायचं, किंवा ह्या तारखेलाच एंगेजमेंट करायचं. हे तारखेला किंवा त्या दिवसाला महत्व असतं, म्हणजे त्या अंकाला महत्व असतं. प्रत्येक व्यक्तीवर तो अंक आपला प्रभाव करत असतो, पण आपणाला तो अंकच माहित नसतो. जसं की आपल्याला ईश्वरानं जन्म दिलाय, पण तो कशासाठी दिलाय हेच आपल्याला माहित नाही. कशासाठी दिलाय? छान छान खाण्यासाठी, झोपण्यासाठी, किंवा इतर गाढव काम करण्यासाठी नाही. फक्त एवढंच करण्यासाठी नाही, तर आपल्यामधला 4 पुरुषार्थ जे आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हे ओळखण्यासाठी. आणि नरदेहाचं जे नरदेह मिळालाय 184 योन्या फिरून आपल्याला, तर या जन्मात आपण आपल्यातलं दैवत्व जागृत करून, तिसरी आग जागृत करून, आपल्यातल्या सद्गुणांचा विकास करून, जन्म हा अखेरचा आपण मोक्षाला जाण्यासाठी, शिवपदाला पोहोचण्यासाठी, आणि आपल्याला देवानं कशाला पाठवले हे ओळखून घेण्यासाठी, आपल्यातला मीपणा, अहंकार घालवण्यासाठी देवाने जन्म घातलेला आहे. उगाच कुठलीही गोष्ट उगव होत नसते बघा. You all of know Newton's third law of motion. When there is an action, there is always an opposite reaction. When there is an action, there is always equal and opposite reaction. म्हणजे परिणामाशिवाय कुठलीही गोष्ट जगात नसते, काहीतरी कारण असतं, विनाकारण काही नसतं. तर आपण आपला जो मेन टॉपिक आहे न्यूमरॉलॉजी, म्हणजे आपल्या जीवनावर प्रभाव टाकणारा असा जो अंक आहे, तो कसा काढायचा, याचं गुपित, याचं रहस्य आपण उलगडणार आहोत. This lucky number is this lucky number is in our date of birth. म्हणजे आपल्या जन्मतारखेतच तो लकी नंबर असतो, पण आपल्याला माहित नसतो. आपली जी जन्मतारीख असते प्रत्येकाची असते बघा. कुणाची 4 एप्रिल 1960 असेल, किंवा 4 एप्रिल 1975 असेल, किंवा 3 ऑगस्ट 1970 असेल, किंवा 6 जून 2000 असेल, किंवा 2002 असेल. असं प्रत्येकाची वेगवेगळी जन्मतारीख आहे, आणि त्यामध्ये सिक्रेट आहे. द सिक्रेट ऑफ लकी नंबर इज ऑन युअर बर्थ डेट. बर्थ डेट मध्येच ते सिक्रेट आहे, तो अंक लपलेला आहे, आणि तोच अंक आपल्याला शोधून काढायचा आहे, जो आपल्या जीवनावर प्रभाव करतो, आपले जीवन सकारात्मक बनवतो, आपल्याला कुठेही गेलं तर आपलं जे काम आहे ते पूर्णपणे सक्सेस करायला मदत करतो. आणि तो अंक कसा काढायचा हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तर आपल्याला बोर्डची मदत घ्यावी लागणार आहे, म्हणून पाठीमागे हा जो बोर्ड आहे त्याची आपण मदत घेऊया. सपोज माझी जन्मतारीख आहे, म्हणजे माझी जन्म, मी जरा पुढे घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे पहा, 13 ऑक्टोबर 1970 ही माझी जन्मतारीख घेतलेली आहे. हे 13 काय आहे आपलं, 13 जे आहे यातला हा डे आहे. डे म्हणजे दिवस, कोणत्या दिवशी, तर 13 तारखेला. 13 ऑक्टोबर म्हणजे 10, 10वा हा मंथ आहे. कुठला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 10वा महिना. तर कसं होईल माझी जन्मतारीख मग? 13/10 हा मंथ लिहिला नंतर, आणि 1970. ठीक आहे, म्हणजे हा डे आहे
13 तारीख, हे 10 हे मंथ आहे आणि 1970 हे इयर आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अगोदर आपल्याला काय करायचं, इयर घ्यायचं, इकडे घ्यायचं. इयर काय आहे 1970. तुम्ही आपली तारीख स्वतःची जन्मतारीख किती लिहायची, ही माझी लिहिलेली आहे. तुमची जी तारीख असेल त्याच्या याप्रमाणे अगोदर डे, नंतर मंथ आणि इयर घ्यायचं. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायचं, इयर घ्यायचंय. इकडं इयर, इयर काय आहे 1970. हे अगोदर आपण काय घेतलं, इयर घेतलं. इयर हे असं अगोदर इयर घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा. त्यानंतर डे घ्यायचा आहे. त्यानंतर काय घ्यायचं, डे. डे काय 13, हे 13 घेतलं. आणि त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, मंथ घ्यायचंय. त्यानंतर काय घ्यायचं, मंथ. मग मंथ घ्यायचं शेवटी. मंथ काय आहे 10. तर हा झाला माझा लकी नंबर. लकी नंबर काय झालेला आहे, लकी नंबर 19, 70, 13, 10. लकी नंबर. ठीक आहे. मग हा जो लकी नंबर आलेला आहे तो आपण शरीराच्या डाव्या हातावर किंवा डाव्या मनगटावर किंवा डाव्या पायावर लिहायचा आहे आपल्याला. हा जो लकी नंबर आहे दररोज आपण डाव्या हातावर कुठल्याही पेननं, कुठल्याही कलरच्या पेननं लिहायचा. हा जो लकी नंबर आलेला आहे, किंवा एका कागदावर लिहून, हा लकी नंबर जो आलेला आहे तो एका कागदावर लिहून तो कागद आपल्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये हमेशा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत राहील. ओके. तर मित्रांनो, हे जे माझी जन्मतारीख आहे, डेट ऑफ बर्थ 13/10/1970. ठीक आहे. तर त्यातला अगोदर इयर घ्यायचा आपण, 1970 पहिल्यांदा लिहून घ्यायचं. त्यानंतर आपलं डे जो आहे म्हणजे तारीख ती 13 घ्यायची. आणि शेवटी ज्या महिन्यात आपण जन्मलो तो महिन्याचा अंक, मी ऑक्टोबर महिन्यात जन्मलो म्हणून 10, हे 10 अंक घेतला. तर माझा लकी नंबर झाला 1970 13 10. तर हा जो नंबर आहे आलेला तो आपण आपल्या शरीराच्या डाव्या अंगावर, म्हणजे इट रिटर्न टू लेफ्ट साइड ऑफ बॉडी, म्हणजे आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला लिहायचं. मग ते डाव्या हाताच्या तळहातावर असेल किंवा इथं मनगटावर असेल किंवा डावा पायावर असेल, आपल्याला दररोज लिहायचं आहे. किंवा तो नंबर एका कागदावर लिहून आपण आपले जे पॉकेट आहे, पैशाचे पॉकेट किंवा पर्स, त्यामध्ये हा नंबर आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जिथे जाल तिथे यशस्वी होणार, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळणार, सकारात्मक सगळी कामं होणार आणि आपलं विचार जे आहेत ते नेहमी पॉझिटिव्ह राहणार किंवा सकारात्मक राहणार. याच्यासाठी हा लकी नंबर आहे. समजा तुमची जन्मतारीख आहे, उदाहरणार्थ आता माझ्या मुलीची मी जन्मतारीख सांगतोय, 9 जून 2000 अशी जन्मतारीख आहे. 9 जून. जून म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 6वा महिना, म्हणजे 9/6/2000 अशी. तर लिहिताना कसं लिहायचं, मग आपण 9/6/2000 असं बोर्डवर अगोदर लिहायचं लकी नंबर काढताना. मग पुन्हा पहिल्यांदा काय घ्यायचं, इयर घ्यायचं अगोदर, म्हणजे 2000 हे अगोदर घ्यायचं. 2000 घेतलं, 2000 म्हणजे 2000 झालं. त्यानंतर काय घ्यायचं, त्यानंतर मी काय घेतलेलं आहे, जी तारीख आहे ती घ्यायची आहे. मग तारीख मी काय सांगितली होती, 9, तर 09 घ्यायचं. त्यानंतर नुसतं 9 नाही तर 09 घ्यायचं. आणि मंथ, शेवटी मंथ म्हणजे महिना घ्यायचा. तर महिना कोणता आहे, 06, 6वा महिना, जून म्हणजे 06. आणि हा सगळा एकत्र केला तर जो नंबर येतो तो लकी नंबर झालेला असेल. माझा स्वतःचा 13/10/1970 ही माझी जन्मतारीख आहे. तर मी अगोदर काय घेतलं, 1970 घेतलं, त्यानंतर 13 घेतलं, म्हणजे
माझी तारीख, जन्माची तारीख आणि महिना शेवटी 10 जो आहे तो शेवटी घेतला. आणि हे सगळं मिळून जो नंबर झालेला आहे, कुठला झालेला आहे, 1970 13 10 हा माझा लकी नंबर आलेला आहे. हा लकी नंबर मी डाव्या हातात, हे जे डावा हात आहे त्याचा जो हा पोर्शन आहे, तळहात, याच्यावर मी 1970 13 10 किंवा 1970 13 10 असं दररोज लिहायचंय. कुठल्याही शाईनं लिहायचं आहे किंवा एका कागदावर लिहून तो कागद, आता उदाहरणार्थ मी ह्या कागदावर ते लकी नंबर लिहिलेला आहे आणि तो घडी घालून आपण आपल्या खिशात ठेवून द्यायचा आहे किंवा आपल्या पैशाच्या पाकिटात ठेवायचं आहे किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे. मग कुठेही आपण ज्या कार्याला जाल ते कार्य फत्ते होणार म्हणजे होणारच. आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार म्हणजे मिळणारच. सकारात्मक आपली सोच राहणार हमेशा. तर आपण प्रत्येकाने सुद्धा या फॉर्म्युलेचा उपयोग करून आपला लकी नंबर काढावायचा आहे, जेणेकरून आपला लकी नंबर म्हणजे आपल्या जीवनातला जो भाग्यांक आहे, भाग्य देणारा अंक आहे, हे जर आपल्याला कळालं तर न्यूमरॉलॉजीच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला तो नंबर यश, कीर्ती, धन, बल, आरोग्य सगळं देतो. तर मला आय होप all of you guys understand today's topic and today's formula very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, if you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.